आदर्श गाव काळवाडी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत काळवाडीकरांनी जे उपक्रम हाती घेतले त्या उपक्रमांचा लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपले पंचायत समितीचे सभापती सौ कमलताई शेगंदे, उपसभापती आमचे मित्र आमची ढोले, जे गावचे सरपंच उपसरपंच समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ वामन, सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळींचे या ठिकाणी प्रथमतः मी स्वागत करतो, आभार मानतो की आपली वाडी जरी छोटीशी असली तरी विचारांनी फार प्रगत आणि मोठ्या मनाची वाडी आहे. आपली एकी हेच बळ, आपल्या वाडीत असलेली एकी याची हे प्रतीक आहे. हे वाडीमध्ये अतिशय सुंदर असे उपक्रम या ठिकाणी लोकसहभागातून केले जातात. हे गेले अनेक वर्षापासून मी पाहत आहे. या गावाची परंपरा आहे. एक मी स्वतः अनुभव एक उदाहरण एक दाखवत येतो की ज्यावेळेस दादांनी ही वाडी दत्तक घेतली होती आणि तोतरबेट उमरज रस्त्याचं काम चालू होतं. त्या ठिकाणी रस्त्याचा वाद चालू होता. आमचे पिंपरी पेंढारकर काही ग्रामस्थ आणि काळवाडीचे ग्रामस्थ, तर अक्षरशः त्यावेळेचे सरपंच कैलासवासी शरदराव वामन हे आमच्या एका ग्रामस्थाच्या पाया पडले आणि त्यांना विनंती करत होते की बाबांनो, 75 लाख रुपये खर्च करून दादांनी या ठिकाणी रस्ता केला, तुम्हाला विनंती करतो परंतु रस्त्याला आडवे येऊ नका, सहकार्य करा. या पद्धतीचं काम या वाडीत होतंय, याचा नक्कीच अभिमान आहे. या वाडीने जे अनेक उपक्रम हाती घेतले आणि राज्यामध्ये या अभियान अंतर्गत भाग घेतला, या निमित्ताने या वाडीचे पूर्ण कौतुक करतो. या वाडीने आदरणीय मंगेश अण्णा काकडे आणि मला अगदी अभिमान सांगताना वाडीने आपल्याला सहभागी झाला आणि या उपकाराची जाण आयुष्यभर आमच्या मनात राहील ही ग्वाही या ठिकाणी देतो. पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे शक्य आहे ते सर्व या वाडीसाठी देण्याचं योगदान काही या ठिकाणी आपण करू ही विनंती या ठिकाणी करतो. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आमचे सत्कार या ठिकाणी केला याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गावामधील प्लास्टिक बंदी आहे आणि त्या प्लास्टिक बंद असल्यावर जे काही साहित्य आणायचं असतं त्याचं कसं आणायचं ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी 2 किलो बॅगांचं वाटप केलेलं आहे. ओला आणि सुका कचरा जो आहे तो जमा करण्यासाठी किंवा साठवण्यासाठी घरामध्ये 2 डस्टबिन त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला दिलेले आहेत. या सर्व कार्याची तकलीफ म्हणून 2 महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काळवाडी गावासाठी घंटागाडी जी आहे ती उपलब्ध झाली आहे 9 लाख रुपयाची. अशा प्रकारे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेत असताना फक्त बक्षिसासाठी काम करायचं नाही तर या काळवाडी गावामध्ये असलेल्या नागरिकांचं आरोग्य त्यांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी या काळवाडी गाव एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. आणि आम्हाला काळवाडी गावातील सर्व ग्रामस्थ असतील, तुम्ही पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हा गाव निश्चितच या संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. गाव छोटे मॅडम परंतु छोटं गाव असूनही त्या तालुक्याचे आमदार शरदरावांनी हे गाव सुरुवातीच्या काळामध्ये दत्तक घेतलेलं होतं आणि दत्तक घेतल्यानंतर या काळवाडी गावाच्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्या काळामध्ये झालं.
छोट्याशा गावामध्ये 5 ते 6 कोटी रुपयाची कामं त्या माध्यमातून त्यावेळेस झाली आणि आमचं हे गाव सुजलाम अशा प्रकारचं झालेलं आहे. संपूर्ण बंदिस्त गटर आहे, संपूर्ण अंतर्गत रस्ते जे आहेत ते त्या ठिकाणी पिळून झालेले आहेत. वाड्या वस्त्यांमध्ये जाणारे रस्ते बऱ्या याच्यात आहेत, काही रस्ते अजूनही बाकी आहेत. उपस्थित आपला सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण आमच्या छोट्याशा गावाकडं थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं तर आमचा हा गाव निश्चितच प्रगतीच्या अतिशय शिखरावर त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला आणि बरेच असे नाविन्यपूर्ण उपक्रम या काळवाडी गावामध्ये राबवलेले आहेत. आणखी काही राबवण्याचा मानस आहे. असो, आपण आलात. आम्ही आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी आपला सत्कार करू इच्छितो. सर्वप्रथम या तालुक्याचे सभापती आदरणीय कमलताई शेळकंदे यांचा सत्कार